Next effect is priming and foaming. Next effect is priming and foaming. So what is meant by priming? Priming means when steam is produced rapidly in boilers, some droplets of water are carried along with the steams, and this process of formation of wet steam is called priming. Priming means what? In some time, steam is produced in very rapidly, and in this formation of steam formation process, some droplets of water are enters in the steam, and due to this enter of droplets in steam will get wet, or wet steam is formed, and this formation of wet steam is known as priming. काय होतं बघा, ज्यावेळी बॉयलर मधून काय होतं, पाण्याचं उकळतो आपण, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बॉयलरमध्ये पाणी उकळून त्याच्यापासून स्टीम तयार होत असते, आणि ह्या स्टीम उकळून पाण्याची स्टीम तयार होत असताना त्या स्टीम मधून काही वेळा पाण्याचे ड्रॉपलेट्स जात असतात. त्या वाफेबरोबर पाण्याचे कण सुद्धा जात असतात, आणि ते पाण्याचे कण वाफेबरोबर गेले तर वाफ जड होईल किंवा वाफ ओलसर होईल, आणि त्या ओलसर वाफेला आपण म्हणायचं फॉर्मेशन ऑफ प्रायमिंग. ओके, मग या वेट स्ट्रीम सुद्धा बोलतो त्याला. दिस प्रोसेस इज नोन ॲज प्रायमिंग. मग काय होतं, वाय दिस प्रायमिंग टेक्स प्लेस? सो प्रेझेन्स ऑफ कन्सिडरेबल क्वांटिटीज ऑफ डिझॉल्व्ड सॉलिड. समजा पाण्यात बॉयलरमध्ये सॉलिड्स असतील, काही इम्प्युरिटीज असतील, सॉलिड इम्प्युरिटीज, तर काय होईल, बॉइलिंग प्रॉपरली होणार नाही. पाण्याचं बॉइलिंग, पाणी जे उकळणार आहे ते प्रॉपरली उकळणार नाही. बॉइलची प्रोसेस आहे, बॉइलिंग प्रोसेस आहे, ती प्रॉपरली व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे काय होईल, काही वेळा पाण्याचे ड्रॉपलेट्स हे वाफेबरोबर स्टीम बरोबर पुढे जातील, किंवा बॉइलिंग जर फास्ट केली, सडन बॉइलिंग असेल तरी सुद्धा प्रायमिंग टेक्स प्लेस, किंवा जो बॉयलरची डिझाईन असेल, बॉयलर जो बनवलेला असेल, तो बॉयलर जर फॉल्टी बनवलेला असेल तरी सुद्धा प्रायमिंग होतं. मग हे तुम्ही कमी कसं करणार? हाऊ कॅन यू प्रिव्हेंट ऑर मिनिमाइज दिस प्रायमिंग? मिनिमायझेशन ऑफ प्रायमिंग. सो हाऊ कॅन वी मिनिमायझेशन ऑफ प्रायमिंग? सो तुम्ही पहिलं काय कराल, तर पाण्याची लेवल ही कमी ठेवाल. काय कराल, पाण्याची लेवल कमी ठेवाल, म्हणजे मेंटेनिंग लो लेवल ऑफ वॉटर. मेंटेनिंग लोअर लेअर ऑफ वॉटर. पाण्याची तुम्ही कमी लेवल ठेवाल, किंवा काय कराल, बॉयलरचे एक प्रॉपर डिझाईन तयार कराल. प्रॉपर डिझाईन ऑफ बॉयलरचं एक प्रॉपर डिझाईन, चांगल्या पद्धतीचा बॉयलर तयार करून घ्याल. किंवा यूज ऑफ वॉटर विदाउट सस्पेंडेड इम्प्युरिटीज. यूज ऑफ वॉटर विदाउट सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणजे कुठच्याही प्रकारची त्याच्यात सॉलिड इम्प्युरिटीज असता नाही. विदाउट सस्पेंडेड इम्प्युरिटीज. ओके. अनदर वे, controlling rapid change in steam velocities. Controlling rapid change in steam velocities. म्हणजेच फास्ट अशी स्टीम आपण पास नाही करायची, किंवा सडन बॉइलिंग आपण करायचं नाही. बॉइलिंग करताना एका ठराविक प्रोसेसने फास्ट बॉइलिंग असेल तर ते उपयोगाचं नाही आहे आपल्याला. सो दिस इज नोन ॲज प्रायमिंग. अँड फोमिंग, लास्ट पॉइंट, लास्ट इफेक्ट ऑन बॉयलर इज मीन्स फोमिंग. अनदर वन इज रिमेन स्केल अँड स्लज. सो फोमिंग मीन्स व्हॉट? फोमिंग काय होतं? फोम म्हणजे तुम्हाला माहिती असेल, फोम मीन्स आपण त्याला फेस म्हणतो मराठीमध्ये. फेस, फोमिंग आपण मराठीमध्ये बघतो याचं कारण आपल्याला बऱ्यापैकी मुलं ही मराठी मीडियमची असतात. महाराष्ट्र टेक्निकल बोर्डमध्ये MSBTच्या
अंडर डिप्लोमामध्ये. सो फोमिंग इज अ फॉर्मेशन ऑफ स्मॉल बट persistent foam which do not break very easily. आपण फोमिंग बघणार आहोत, पण फोमिंग हे आपलं जसं साबणाचा फोम येतो आणि लगेच ते बुडबुडे फुटून जातात तसं नाहीये. काय होईल? फॉर्मेशन ऑफ स्मॉल बबल्स. काय होईल? फॉर्मेशन ऑफ स्मॉल बबल तयार होतील. बबल्स, फॉर्मेशन ऑफ स्मॉल बबल्स विच डू नॉट ब्रेक इझिली. पण ते विच डू नॉट ब्रेक इझिली, आपण ते इझिली फोडू शकत नाही असे हार्ड असे बबल तयार होतील पाण्यामध्ये. सो फॉर्मेशन ऑफ स्मॉल बट persistent foam or bubble. Formation of small but persistent foam or bubble which do not break easily is called as foaming. Formation of small but persistent foam which do not break easily is called foaming. मग हे का फोमिंग होतं? याचं रिझन काय आहे फोमिंग होण्याचं? कॉजेस काय आहे? तर एक्सेस ऑइल किंवा अल्कली असेल, अल्कलीचं प्रमाण असेल पाण्यामध्ये, किंवा ऑइल असेल, ऑइल ड्रॉपलेट्स असतील पाण्यामध्ये, तरी सुद्धा काय होईल? जे असे फोमिंग तयार होतं. फोमिंग का तयार होतं त्याचं कारण बघा. वाय फोमिंग इज फॉर्म? सो इन द प्रेझेन्स ऑफ ऑइल ऑर अल्कलीज इन बॉयलर्स. बॉयलरमध्ये जे पाणी असेल त्याच्यात ऑइल किंवा अल्कलीचं जर प्रमाण असेल तर काय होईल? फोमिंग तयार होतं. सो फोमिंग टेक्स प्लेस व्हेन अल्कलीज ऑर ऑइल ड्रॉपलेट्स प्रेझेंट इन बॉयलर फील्ड वॉटर, then foaming takes place. So how can we minimize this foaming? Minimization. So how can we minimize? So add anti-foaming agent. कसं कराल तुम्ही minimization? By adding anti-foaming agent. कुठचे असतात ते? Castor oil, siliceous oil. These are anti-foaming agent. So castor oil, siliceous oil you can use as an anti-foaming agent. यांच्यामुळे असं फोमिंग होणार नाही. किंवा तुम्ही काय कराल? हे जे ऑइल ड्रॉपलेट्स असतील, अल्कली असतील, ते तुम्ही रिमूव्ह कराल. सो रिमूव्ह ऑइल सबस्टन्स, ऑइल or alkaline substance like aluminum sulfate, sodium aluminate, like this substance is present in water, this foaming takes place. So यांच्यासारखे जे सबस्टन्स असतील ते आपण रिमूव्ह करू. सो आपण काय म्हणणार? रिमूव्ह ऑइल और substance like sodium aluminate or अल्युमिनियम सल्फेट. याच्यासारखे जर सबस्टन्स असतील तर फोमिंग तयार होतं. मग हे सबस्टन्स आपण काढून टाकायचे, अल्कली रिमूव्ह करायचे. सो नेक्स्ट पॉइंट इज अ फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज इन बॉयलर्स, अँड ड्यू टू दिस फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज बॉयलर this formation of scale and sludge present in water which affects the boilers. These points we learn. Last effect of hard water in boiler is scales and sludges. Scales means what? So scales are the deposits firmly sticking to the inner surface of the boiler. स्केल्स म्हणजे काय आहे? असं एकदम फर्मली डिपॉझिट झालेलं, एकदम घट्ट चिकटून राहिलेलं बॉयलरच्या इनर सरफेसला असं मटेरियल आहे. हे तयार का होतं? तर डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सॉल्ट डिझॉल्व्ड इन वॉटर.
वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची सॉल्ट्स, इम्प्युरिटीज लाईक कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, सिलिका, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सारखे जे सॉल्ट्स पाण्यात डिझॉल्व्ह झालेले असतात, इम्प्युरिटीज असतात, यांच्यामुळे काय होतं, बॉयलरच्या आतमधल्या बाजूला काय होईल, असं स्टिकिंगली, फर्मली स्टिकिंग असं इनर सरफेसला एक मटेरियल, असं एक घट्ट असं मटेरियल तयार होईल. बट दॅट मटेरियल विच कॅनॉट बी रिमूव्ह बाय मेकॅनिकली इवन विथ द हेल्प ऑफ हॅमर. हॅमरच्या सहाय्याने सुद्धा आपण ते चिकटलेला असा मटेरियल आपण रिमूव्ह करू शकत नाही, त्याला म्हणायचं स्केल्स. बेसिक डिफरन्स बघा स्लज आणि स्केलमध्ये. स्लजेस मीन्स व्हॉट, सॉफ्ट, स्लिमी अँड लूज प्रेसिपिटेट फॉर्म ऑन द बॉयलर टू द इनर वॉल ऑफ द बॉयलर. ओके, बघा स्केल म्हणजे काय आहे, हॅमरने सुद्धा आपण काढू न शकणार असा प्रेसिपिटेट आहे बॉयलरच्या आतमधल्या बाजूला. आणि स्लजेस मीन्स व्हॉट, स्लजेस म्हणजे काय आहे, तर आपण सॉफ्ट, स्लिमी अँड लूज प्रेसिपिटेट आहे जो आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. दॅट वी कॅन इझिली रिमूव्ह इन द बॉयलर. म्हणजे स्केल आणि स्लजेस का तयार होतात, ड्यू टू कंटिन्युअसली इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर अँड दॅट वॉटर contains different concentrations of different salts dissolved in the water. आपण कंटिन्युअसली बॉयलरमध्ये पाणी हीट करत असतो, उकळत असतो आणि वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची सॉल्ट पाण्यात डिझॉल्व्ह झालेली असतात, त्यामुळे हे स्केल आणि स्लज फॉर्मेशन होतं. ओके, ऍट अ एंड एका पॉइंटला काय होतं, सॉल्ट्स आर प्रेसिपिटेड ऑन द इनर वॉल ऑफ द बॉयलर अँड इफ प्रेसिपिटेड फॉर्म is soft, slimy, loose is called sludge, and if precipitate is hard and adhere on the inner walls is called sludge. वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सॉल्ट जर पाण्यात डिझॉल्व्ह झालेली असतील आणि असं पाणी आपण सारखं सारखं उकळवलं तर काय होईल, एका एंडला बॉयलरच्या आतमधल्या इनर वॉलला एकतर सॉफ्ट, स्लिमी, लूज असा प्रेसिपिटेट तयार होईल, त्याला म्हणायचं स्लज. आणि घट्ट असा, हॅमरने सुद्धा आपण तोडू शकत नाही असा जर प्रेसिपिटेट तयार झाला तर त्याला म्हणायचं स्केल्स. सो दिस इज द बेसिक डिफरन्स ऑफ स्केल अँड स्लज. सो तयार काय होतं, ड्यू टू डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सॉल्ट डिझॉल्व्ड इन वॉटर. सो आपण एक कॉजेस बघूया त्याचे पटपट. कॉजेस. सो फर्स्ट वन, डिकम्पोजिशन ऑफ, किंवा आपण म्हणू शकतो त्याला प्रेझेन्स ऑफ डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. जर कॅल्शियम कार्बोनेट हे तुमच्या पाण्यात असेल तर काय होईल, तर कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होईल. म्हणजे आपल्या पाण्यात समजा कॅल्शियम बायकार्बोनेट असेल तर त्या पाण्यात तर त्याचं काय होईल, डिकम्पोजिशन होऊन CaCO3 असं तयार होईल. आता हा जो CaCO3 चा प्रेसिपिटेट असतो तो एकदम हार्ड प्रेसिपिटेट असतो. मी इथे दाखवतो बाण. स्केल्स का तयार होतात ते बघूया. फॉर्मेशन ऑफ स्केल्स. स्केल्स तयार होण्याचं कारण, जर तुमच्या पाण्यात CaHCO3 ट्वाइस, कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट सारखे इम्प्युरिटीज असतील, त्याला आपण म्हणतो टेम्पररी हार्डनेस असेल. जर टेम्पररी हार्डनेस असेल तर तो उकळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि H2O गॅस निघून जातील आणि CaCO3 चा असा जाडा घट्ट प्रेसिपिटेट तुमच्या बॉयलरच्या तळाशी जाऊन चिकटून राहील, तो हॅमरने सुद्धा सहसा निघणार नाही. सेकंड, डिपॉझिशन ऑफ CaSO4, त्याला आपण म्हणतो कॅल्शियम सल्फेट. डिपॉझिशन ऑफ CaSO4 काय होईल, सोल्युबिलिटी ऑफ CaSO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढवतं तसं CaSO4 ची सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. सो देअरफॉर CaSO4 गेट डिपॉझिटेड ॲज हार्ड स्केल ऑन द हॉट पोर्शन ऑफ द बॉयलर. त्याच्यामुळे बॉयलरच्या गरम भागावरती CaSO4 चं डिपॉझिशन होऊन राहील. जर CaSO4 इम्प्युरिटीज असतील तर स्केल फॉर्मेशन टेक्स प्लेस होईल. समजा तुमच्या पाण्यामध्ये कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम सिलिकेट असतील. इफ कॅल्शियम ऑर मॅग्नेशियम silicate presence in water, so these silicates
SiO2, silicates म्हणजे SiO2, silica. This SiO2 present in hard water with reacts with calcium and magnesium and this form calcium and magnesium silicate. बघा, जर तुमच्या पाण्यात सिलिकाचं प्रमाण आलं, समजा पाण्यात तुमच्या सिलिका मिक्स झाली, सिलिका म्हणजे वाळू, आणि त्या पाण्यात हार्डनेस असेल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर कॅल्शियम सिलिकेट किंवा मॅग्नेशियम सिलिकेट हे तयार होतं. आणि हे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सिलिकेट आहे हे बॉयलरच्या तळाला घट्ट जाऊन बसतं आणि त्याच्यामुळे तुमच्या पाण्याला स्केल्स तयार होतात, पाण्यामध्ये स्केल्स तयार होतात. सो देर आर 3 reasons, 3 causes of scale formation. फर्स्ट वन, जर तुमच्या पाण्यात टेम्पररी हार्डनेस असेल तर तुमच्या पाण्यामध्ये तर त्या बॉयलरमध्ये स्केल्स फॉर्मेशन होईल. जर पाण्यामध्ये CaSO4 असेल तरी स्केल फॉर्मेशन होतं. जर पाण्यामध्ये हार्ड वॉटर असेल म्हणजेच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असणार आणि सिलिकाचं जर प्रमाण असेल पाण्यामध्ये, जरी स्मॉल क्वांटिटी ऑफ सिलिका जर ऍड झाली तर कॅल्शियम सिलिकेट आणि मॅग्नेशियम सिलिकेट तयार होईल आणि स्केल फॉर्मेशन होईल. ओके, सो दिस स्केल फॉर्मेशन, ओके, दिस इज अ फॉर्मेशन, कॉजेस ऑफ स्केल फॉर्मेशन. आपण आता स्लज फॉर्मेशन बघूया. दिस स्लज फॉर्मेशन, स्लज फॉर्मेशन हे असं इझिली होत नाही. दिस स्लज फॉर्मेशन फॉर्म्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ, स्लज फॉर्मेशन का होतं बघा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ MgSO4, MgCl2, नेक्स्ट CaCl2 सारखे जर तुमच्या पाण्यात सॉल्ट्स असतील तर हे सॉल्ट्स काय आहेत, विच हॅव हाय सोल्युबिलिटी इन हॉट वॉटर दॅन द कोल्ड वॉटर. हे काय होतात, MgSO4, MgCl2, CaCl2, MgCO3 सारखे जे सॉल्ट्स आहेत हे काय होतात पाण्यामध्ये, हॉट वॉटरमध्ये, गरम पाण्यामध्ये ते जास्त सोल्युबल असतात. आणि तुम्हाला माहिती असेल उकळतं पाणी असतं बॉयलरमध्ये स्टीम जनरेट होण्यासाठी, त्याच्यामुळे हे सॉल्ट्स काय होतात पाण्यात मिक्स होतील आणि त्याच्यामुळे स्लज फॉर्मेशन होईल. ओके, त्याच्यामुळे स्लज फॉर्मेशन होईल. सो स्लज फॉर्मेशन इज फॉर्म ड्यू टू मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम कार्बोनेट, लाईक दिस सॉल्ट. ओके, so disadvantages of scale and sludges. Next point is a disadvantages of scale and sludges. म्हणजे स्केल आणि स्लजेस मध्ये disadvantages of scale and sludges. So first one, excessive sludge formation disturb working of the boiler. समजा जास्त स्लज किंवा स्केल फॉर्मेशन झालं तर काय होईल, बॉयलरच्या वर्किंग मध्ये डिस्टर्ब होईल, डिस्टर्ब वर्किंग ऑफ द बॉयलर. ओके, किंवा काय होईल, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज पुअर कंडक्टर ऑफ हीट. They pass, scale and sludge are poor conductors of heat. Therefore, if this present in water, so boiling process जी असेल त्याच्यात काय होईल, त्याला पण डिस्टर्ब होईल. Another one, due to deposition of scale and sludges in the oil and condenser of the boiler chokes then partially, which leads to decrease in efficiency. काय होईल, स्केल आणि स्लज फॉर्मेशनमुळे ऑल असतील, कंडेन्सर असतील, हे चॉकअप होतील आणि ड्यू टू दिस चॉकअप बॉयलरची इफिशियन्सी कमी होईल, तुमच्या कामाची इफिशियन्सी कमी होईल. ओके, सो दीज आर डिसएडवांटेजेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्केल्स अँड स्लजेस इन द बॉयलर. सो हाऊ कॅन वी प्रिव्हेंट दिस स्केल अँड स्लज फॉर्मेशन्स. सो स्केल आणि स्लज फॉर्मेशनचं आपण प्रिव्हेंट कसं करू, तर पहिला आपण बघूया स्केलचं प्रिव्हेन्शन. घाईघाईत लिहिल्यावरती जरा प्रॉब्लेम होतो. स्केल प्रिव्हेन्शन, हाऊ कॅन वी प्रिव्हेंट स्केल्स. घाईत लिहिल्यामुळे पुढचा शब्द लिहिला जातो, पुढचं अक्षर लिहिलं जातं.
So prevention of scale formation. First one, external treatment. आपण scale formation, external treatment ने आपण काय करू शकतो तर स्केल फॉर्मेशन स्टॉप करू शकतो. सो कुठच्या प्रोसेस आहेत तर फर्स्ट प्रोसेस इज अ वन बाय वन वी लर्न दिस प्रोसेस इन नेक्स्ट लेक्चर. लाइम सोडा प्रोसेस. On the one process, zeolite process and ion exchange method. Next one is a ion exchange method. Using these three methods, we can prevent formation of scales. This is the external treatment. Another one, internal treatment. दोन पद्धतीच्या ट्रीटमेंटने आपण काय करू शकतो स्केल फॉर्मेशन प्रिव्हेंट करू शकतो. आता इंटरनल ट्रीटमेंट मीन्स दिस इज अ कंडिशनिंग. दिस इज अ कंडिशनिंग. आपण आतमध्ये एक्सटर्नल ट्रीटमेंट म्हणजे काय पाणी बाहेरून ट्रीट करायचं आणि मग तुमच्या बॉयलरमध्ये सोडायचं. म्हणजेच काय करणार बघा समजा तुमच्या पाणी हार्डनेस असेल पाणी हार्ड वॉटर असेल 150 ते 200 ppm एवढं त्याच्यात हार्डनेस असेल तर तुम्ही काय कराल ते पाणी अगोदर सॉफ्ट करायचं. कसं बाय लाईम सोडा प्रोसेसने आणि मग बॉयलरमध्ये सोडायचं बॉयलरमध्ये फीड करायचं. अदरवाईज झिओलाइट प्रोसेसने सॉफ्ट करायचं देन यू फीड इन द बॉयलर. अदरवाईज आयन एक्सचेंज मेथड यू यूज अँड देन फीड इन द बॉयलर. म्हणजे एकतर आयन एक्सचेंज प्रोसेसने झिओलाइट प्रोसेसने लाईम सोडा प्रोसेसने पाणी अगोदर सॉफ्ट बनवायचं आणि मग बॉयलरमध्ये पोर करायचं म्हणजे काही बॉयलरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. किंवा इंटरनल ट्रीटमेंट म्हणजे काय तर बॉयलरमध्येच तुम्ही असे काही सबस्टन्स ऍड करणार आहात की ज्याच्यामुळे तुमचं पाणी सॉफ्ट होऊन जाईल. पहिलं म्हणजे असतं ते म्हणजे कार्बोनेट कंडिशनिंग. कार्बोनेट कंडिशनिंग. सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बोनेट आपण ऍड करायचं पाण्यात. अदरवाईज सेकंड वन फॉस्फेट कंडिशनिंग. काय करायचं सोडियम फॉस्फेट आपण ऍड करायचं पाण्यामध्ये. थर्ड वन कॅल्गॉन कंडिशनिंग. कॅल्गॉन नावाचं एक सबस्टन्स आहे ते तुम्ही ऍड करायचं. कॅल्गॉन कंडिशनिंग. सोडियम हेक्झामेटाफॉस्फेट. कॅल्गॉन नेम ऑफ कॅल्गॉनिझम याच्यावरती क्वेश्चन विचारतात. सोडियम हेक्झामेटाफॉस्फेट ऍड. So another one radioactive conditioning. Next one radioactive conditioning, colloidal conditioning, electrical conditioning. This conditioning is used for internal treatment for prevention of scales. कुठचे सांगितले तर radioactive conditioning. Next one colloidal conditioning. Another one electrical conditioning. Sodium meta-aluminate conditioning. Sodium meta-aluminate conditioning. Like this, using this internal treatment we can prevent formation of scales. Okay. And how can you prevent formation of sludge? So sludge you use soft water. First you use soft water and can't be prevented frequent blow down operations. That is replacing a portion of concentration of water from the boiler with fresh water. So these two methods used for sludge formation, prevention of sludge formation. First one by using softened water. सॉफ्ट केलेलं वॉटर तुम्ही यूज करायचं
otherwise can be prevented by frequent blow down operations. ब्लो डाउन ऑपरेशन्सने तुम्ही काय करू शकता, ब्लो डाउन ऑपरेशन्सने आपण स्लज फॉर्मेशन काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. द ब्लो डाउन ऑपरेशन मीन्स रिप्लेसिंग अ पोर्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड वॉटर फ्रॉम द बॉयलर विथ द फ्रेश वॉटर. Okay, by using this method we can prevent sludge formations. So now we solve two MCQs on this point. Look these two MCQs. First MCQs, blow down operation cause the removal of first scale, B sludges, सी बॅक्टेरिया, डी फोमिंग. ब्लो डाऊन ऑपरेशन हे आपण का करतो, काय रिमूव्हल करण्यासाठी करतो, हे लास्ट पॉइंटमध्ये लास्ट सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सेकंड ऑप्शन, सेकंड क्वेश्चन, फोमिंग इज कॉज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ ए ॲसिड, बी अल्कोहोल्स, सी ऑइल्स और अल्कलीज अँड डी सॉल्ट्स. Choose correct answer of both questions and mention in comment box. You choose correct answer of both questions and mention in the comment box.